श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तुझ्यासाठी लिहिताना शब्दांना फुटतात प्रेमाचे ओतप्रोत प्राझर. तुझ्यासाठी लिहिताना शब्दांना फुटतात प्रेमाचे ओतप्रोत पाझर. निष्ठून जाण्याआधी हे हळवे क्षण, निष्ठून जाण्याआधी हे हळवे क्षण. तू तुझी ओंजळ आधी सुखाने भर, तू तुझी ओंजळ आधी सुखाने भर, तू तुझी ओंजळ आधी सुखाने भर. तर हा एक प्रेमाचा रंग जो मी माझ्या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता. आणि माझ्या या चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात. डाव प्रेमाचा या शीर्षकाखाली शेख पिरपाशा इसाक सरांनी राहणार दिंडेगाव, पोस्ट रामेश्वर, तालुका व जिल्हा लातूर येथून लिहिलं आहे. शेख पिरपाशा इसाक सर लिहित आहेत दिंडेगाव, रामेश्वर, तालुका व जिल्हा लातूर येथून की आठवण करतो तुझी नि रडतो ढसाढसा. आठवण करतो तुझी नि रडतो ढसढसा. नखरे तुझे बघून वाटते डाव प्रेमाचा रंगेल कसा. नखरे तुझे बघून वाटते डाव प्रेमाचा रंगेल कसा, रंगेल कसा. वाह. आणि खरंच की जेव्हा तिची आठवण येते तेव्हा ढसढसा रडतो. आणि तुझ्यापर्यंत त्या भावभावना जेव्हा माझ्या पोहोचत नाहीत त्यावेळेला असं वाटतं की हा प्रेमाचा जो डाव आहे तो रंगेल कसा. प्रेमाच्या नात्यामध्ये जेव्हा वादविवाद होतात, जेव्हा भांडण तंटा होतो, तेव्हा दोन्ही विरुद्ध टोकाला असतात. त्यावेळी कोणीतरी एक पाऊल पुढं टाकण्याची गरज असते. एक पाऊल पुढं टाकल्यानंतर आपण 2 पावलं पुढं येण्याची गरज असते. कारण प्रत्येकजण जर आपल्या मतावर ठाम राहिला तर नातं हे टिकणार नाही, नातं हे फुलणार नाही, नातं हे कोरडं होईल, नात्यामध्ये ओलावा राहणार नाही. आणि नंतर जो उरेल तो एक वृक्ष जीवनाचा प्रवास. आणि या वृक्ष जीवनाच्या प्रवासामध्ये जर आपल्याला प्रेमाचा ओलावा निर्माण करायचा असेल तर एकमेकांचा भावनांचा एकमेकांचा सन्मान केला पाहिजे, एकमेकांचं मन जपलं पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर असे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते. आणि सरांच्या या रचनेनंतर पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये निर्मला विष्णू धापसे मॅडम लिहित आहेत माजलगाव, जिल्हा बीड येथून. निर्मला विष्णू धापसे मॅडम यांनी तालुका माजलगाव, जिल्हा बीड येथून लिहिले, शिवाजीनगर येथून की तुझ्या आठवणीचे काळे ढग मनात माझ्या दाटतात. तुझ्या आठवणींचे काळे ढग मनात माझ्या दाटतात. नाव तुझे ओटी येताच पावसाच्या सरी सरसर बरसतात. नाव तुझे ओटी येताच पावसाच्या सरी सरसर बरसतात. रातराणीचा गंध मनात धुंद दरवळतो. रातराणीचा गंध मनात धुंद दरवळतो. सांग माझ्या प्रेमा तुझा रंग नकळत मनात मोहरतो. सांग माझ्या प्रेमा तुझा रंग नकळत मनात मोहरतो. आणि मॅडम शेवटच्या 2 ओळीमध्ये असं लिहित आहेत की मनात सूर नव्हे अंतरंगात प्रेम तुझे काय सांगू. मनात सूर नव्हे अंतरंगात प्रेम तुझे काय सांगू. प्रिया तुझ वाचुनी नको काही मज आज नव्हे. प्रिया तुझ वाचुनी नको काही मज आज नव्हे, आज नव्हे, आज नव्हे. वाह. तर तुझ्या आठवणीने माझ्या मनामध्ये जेव्हा काळे ढग दाटून येतात तेव्हा तुझे नाव ओठावर आल्यावर पावसाच्या सरीसुद्धा बरसतात. खूप अप्रतिम शब्दांकन, सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये शोभा वागळे मॅडम लिहित आहेत जोगेश्वरी पूर्व, मुंबई येथून. शोभा वागळे मॅडम यांनी जोगेश्वरी पूर्व, मुंबई येथून लिहिलंय की प्रेमा तुझा रंग कसा नाही कुणा कळला. प्रेमा तुझा रंग कसा नाही कुणा कळला. फक्त तो प्रेमिकांनी तुझा रंग ओळखला. फक्त तो प्रेमिकांनी तुझा रंग ओळखला. तर जे प्रेमामध्ये असतात, जे नात्यामध्ये असतात, जे एकमेकावर भरभरून असं प्रेम करत असतात तर त्यांना प्रेमाचे रंग माहीत असतात. प्रेम म्हणजे काय हे ते जाणत असतात. प्रेम ते जगत असतात. प्रेमामध्ये ते इतरांना जगवत असतात. प्रेमाच्या या नात्यांची परिभाषा नेमकी काय असते हे ते जाणून घेत घेत प्रेमाचा सुंदर असा प्रवास त्या प्रेमाच्या रंगामध्ये न्हाऊन ते करत असतात. तर हा प्रेमाचा रंग जो प्रेमकांनी ओळखलेला असतो त्याला मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये भीमराव हार्ले सर लिहित आहेत नागपूर येथून
भीमराव हार्ले सरांनी फ्रेंड्स कॉलनी नागपूर येथून लिहिलंय की प्रेमा तुझा रंग कसा, या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की जो रंगवितो तो रंग पाहिजे जसा, जो रंगवतो तो रंग पाहिजे जसा, मनोमनी जेव्हा झंकारती नसा नसा, मनोमनी जेव्हा झंकारती नसा नसा, मना मनात ठसतो पक्का भरवसा, मना मनात ठसतो पक्का भरवसा, पाण्यात जो रंग मिसळावा तसा, पाण्यात जो रंग मिसळावा तसा. वाह, खरंच की प्रेमाचा रंग हा जो रंगवतो तसा असतो, तो मनामध्ये नसा नसामध्ये श्वासांमध्ये झंकारतो आणि जेव्हा तो मनामध्ये ठसतो तेव्हा पाण्यासारखा तो रंग बनून जातो. आपल्याला माहीत आहे, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसने मिलाया वैसा, पाणी ज्या रंगामध्ये मिसळतं त्यामध्ये ते रंगून जातं, पाणी स्वतःचा रंग विसरून जातं नाही का. आणि त्या रंगामध्ये जेव्हा पाणी मिसळल्यानंतर पाणी आणि रंग यातला फरक कळत नाही. प्रेम हे सुद्धा तसंच आहे, कारण जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा आपण त्याच्या रंगामध्ये रंगून जातो, त्याच्यामध्ये मिसळून जातो, त्याचं सुख आपल्याला सुख वाटायला लागतं, त्याचं दुःख आपल्याला दुःख वाटायला लागतं, त्याच्या अडचणी त्याचे प्रॉब्लेम्स हे आपल्याला आपले प्रॉब्लेम्स वाटायला लागतात आणि आपण कायम त्या व्यक्तीच्या पाठीशी सोबत राहण्याचा प्रयत्न करत असतो, आपण त्या व्यक्तीच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्यामुळं त्याला दुःख होऊ नये याची आपण वेळोवेळी काळजी घेत असतो. हे म्हणजे प्रेम असतं, हे म्हणजे त्याग असतो, हे म्हणजे समर्पण असतं. काहीतरी मिळवण्यासाठी जर प्रेम असेल तर तो प्रेम नसतो, तो व्यवहार असतो. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की कुछ पाने के लिए प्यार नहीं होता, कारण काही पाहिजे म्हणून प्रेम ते प्रेम नसतं. खूप अप्रतिम सुंदर असे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते आणि सरांच्या या अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये काव्यरसिका या नावाने मॅडम लिहितात. सौरसिका आनंद शाळीग्राम मॅडम यांनी लिहिले पुणे येथून. सौरसिका आनंद शाळीग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून. काव्यरसिका या नावाने मॅडम लिहितात प्रेमरंग शीर्षकाखाली की प्रेमा तुझा रंग कसा, सप्तसुरांची तान जसा. वाह, प्रेमा तुझा रंग कसा, सप्तसुरांची तान जसा, प्रेमा तुझा गंध कसा, श्रावणसरी मृदगंध जसा, प्रेमा तुझा गंध कसा, श्रावणसरी मृदगंध जसा, प्रेमा तुझा बहर कसा, सुगंधी मोगरात ताटवा जसा, प्रेमा तुझा बहर कसा, सुगंधी मोगरात ताटवा जसा, प्रेमरंग रसिक जसा, प्रेमरंग रसिक जसा, आनंदाचा सहवास असा, आनंदाचा सहवास असा. वाह, तर प्रेम म्हणजे सप्तसुरांची तान, प्रेम म्हणजे मृदगंध, श्रावणसरींचा मृदगंध, सुगंधाचा जो ताटवा असतो मोगऱ्याचा ते म्हणजे प्रेमाचा रंग आणि आनंदाचा सहवास म्हणजे प्रेमाचा रंग. असं अप्रतिम असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. प्रेमा तुझा रंग असा, प्रेमा तुझा रंग असा. तर कसा आहे तर असा आहे, सप्तसुरांच्या तानेसारखा, मृदगंधासारखा आणि मोगऱ्याच्या सुगंधी ताटव्यासारखा. अप्रतिम या चारोळीनंतर पुढच्या एका चारोळीमध्ये सतीश गंगाधर येवला सरांनी लिहिले तिळवण तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथून. सतीश गंगाधर येवला सर लिहित आहेत तिळवण तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथून. विरह या शीर्षकाखाली की कुणा हसवतो कुणा फसवतो, कुठे मिलन कुठे विरह हा दसा, कुणा हसवतो कुणा फसवतो, कुठे मिलन कुठे विरह हा दसा, कधी होकार कधी नकार, कधी होकार कधी नकार, कळला ना कधी कुणाला, प्रेमा तुझा रंग कसा, कळला ना कधी कुणाला, प्रेमा तुझा रंग कसा. वाह वाह वाह, की सरांनी प्रेमाचा रंग कसा असतो याबद्दल खूप सुंदर असं शब्दांकन केलेलं आहे की कुणाला हसवतो कुणाला फसवतो, कुठे मिलन होतं कुठं विरह येतो आणि कधी होकार असतो तर कधी नकार असतो आणि कळलाच नाही प्रेमाचा खरा रंग कसा असतो. ज्याला जो भावला त्याने तो भेटला. आणि जसं सरांनी म्हटले की कधी होकार आणि कधी नकार. काही लोक असतात ज्यांना नकार ऐकायची सवय नसते, त्या सर्वांना मी सांगेन की प्रेम ही मनातले भाव आहे, ते आपले आहेत म्हणून ते समोरच्याही असावे असं त्या व्यक्तीवर बंधन नसतं. त्यामुळं कधीही कोणालाही भाग पाडू नका.
खूप अप्रतिम सरांनी सुंदर असे हे प्रेमाचे रंग जे आहेत ते आपल्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले आहेत की कुणा हसवतो कुणा फसवतो, कुठे मिलन कुठे विरहाचा, कधी होकार कधी नकार, कळला ना कधी कुणाला, प्रेमा तुझा रंग कसा. आणि प्रेमाच्या या रंगाला आपण आपल्या आजच्या शोमध्ये सजवत आहोत. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हाखेड शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लोटा. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर रचनेकडे आपण वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये कीर्ती पटवर्धन मॅडम लिहित आहेत उज्जैन मध्य प्रदेश येथून. कीर्ती पटवर्धन मॅडम यांनी लिहिलंय उज्जैन मध्य प्रदेश येथून. कृती या नावाने मॅडम लिहितात. मॅडमनी लिहिलंय की सांग ना प्रेमा तुझा रंग कसा, सांग ना प्रेमा तुझा रंग कसा, ममतेच्या आभाळा समनिळा, ममतेच्या आभाळा समनिळा, का प्रेम युगला गुलाबी असा, का प्रेम युगला गुलाबी असा, सौम्य रंगी तो हा प्रेम जिव्हाळा, सौम्य रंगी तो हा प्रेम जिव्हाळा, प्रेम जिव्हाळा. वाह, खरंच की प्रेमाला विचारणा केलेली आहे की सांग ना प्रेमा तुझा रंग कसा आहे, ममतेच्या निळ्या आभाळासारखा आहे का प्रेमी युगुलाच्या गुलाबी रंगासारखा आहे, का त्या सौम्य रंगी जिव्हाळ्यासारखा आहे. खूप अप्रतिम सुंदर गहिरे असे भाव या चारोळीमध्ये होते. आणि प्रेमाचे रंग आपण आपल्या आजच्या शोमध्ये मान्यवरांच्या रचनांमधून पाहिलेत. खूप सुंदर सुंदर चारोळ्या आजच्यासुद्धा शोमध्ये आलेल्या होत्या. रचनांचं बंधन होतं, ठराविक मान्यवरांना आपण सहभागी करून घेतलेलं होतं, कारण रचनांचा ओघ खूप सारा असतो. मला तुमच्याशी गप्पा मारता येत नाहीत. तुमच्या ज्या रचना असतात त्या रचनेमधले जे भाव असतात, जे तुम्ही लिहित असताना तुमच्या मनामध्ये असतात, ते लिहित असताना मनामधले जे भाव आहेत ते रसिकांच्या श्रोत्यांच्या रसिकांच्या कानापर्यंत जशीच्या तशी पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न असतो. आणि तो करण्यासाठी मलाही थोडासा वेळ हवा असतो. त्यासाठी आपण रचना कमी घेतो आणि त्यामुळं आपला शो जो आहे तो अधिक सुंदर करण्याचा मी दरवेळी प्रयत्न करत असतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की या शोनंतर आपण या शोचे जे ऑडिओ आहेत ते आपल्या RJ कैलास या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करत असतो, जिथे आपण ते कधीही ऐकू शकता. ते ज्या दिवशी शो झाला त्या दिवशी रात्री जे आहेत ते अपलोड होतात. तर आपण त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आपल्याला जर ते आवडले असतील तर लाईक्स करा, कॉमेंट्स करा. आणि जो आपला हा शो आहे तो आपण करत असताना खूप साऱ्या सूचना येतात, खूप सारे अभिप्राय येतात सुंदर सुंदर. आणि त्यामुळं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साहित्यिक मान्यवरांच्या सहभागामुळं आणि रसिक श्रोत्यांच्या शोवरील असलेल्या FM वरील असलेल्या भरभरून अशा प्रेमामुळं आपण हा शो निरंतरपणे करत आहोत. श्रोते हो, तुमच्याशी गप्पा मारताना तुमच्या सुंदर सुंदर चारोळ्या आणि त्यातले प्रेमाचे विविध छटा असलेले जे रंग आहेत ते आपण सादर करीत असताना तुम्ही घड्याळ पाहिलं आहे का? खरं तर खूप सारं तुमच्याशी बोलायचं असतं, कारण एक आठवड्याच्या गॅपनंतर मी तुम्हाला भेटायला येत असतो, तुम्हाला बोलायला येत असतो, तुमच्या रचना सादर करायला येत असतो. परंतु तुमच्याशी जेव्हा मी गप्पा मारायला सुरू करतो, तुमच्या रचना सादर करायला सुरू करतो, काही तुमच्या काही माझ्या या रचना आपण जेव्हा सादर करतो तेव्हा बघता बघता कधी हा 1.5 तासाचा वेळ संपून जातो हे कळतच नाही. आणि घड्याळाचे काटे हे टक 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 वाजत असतात. ते सारखे मला इशारा देत असतात की तुझी आजच्या शोची वेळ संपलेली आहे आणि तुला आता यापुढं रसिक श्रोत्यांशी गप्पा मारता येणार नाही. त्यामुळे मला नाइलाज असतो, अगदी जड अंतकरणानं या शोमधून निरोप घ्यावा लागतो. इच्छा तर खूप सारं भरभरून बोलायची असते. आणि जेव्हा मी तुमच्या रचना सादर करत असतो, जेव्हा त्यातील भाव सादर करत असतो, तर मी असं स्वतःला फील करून घेत असतो. मला स्वतःला अशी अनुभूती येते की जणू काही तुम्ही सर्वजण माझ्यासमोर आहात, जणू काही तुम्ही सर्वजण माझ्याशी समोरासमोर गप्पा मारताय आणि आपण हा गप्पांचा प्रवास करतोय. त्यामुळं खरं तर मला ऊर्जा येते. तुम्ही समोर असल्याची कल्पना करून मी हा शो करत असतो. आणि निश्चितच त्याचं सारं जे श्रेय असतं ते तुमच्या शब्दांना असतं. तुम्ही भरभरून देत असलेल्या उदंड अशा प्रतिसादाला असतं. आणि त्या उदंड प्रतिसादामुळं आपण असेच नवनवीन विषयावर भविष्यकाळामध्ये सुद्धा हा शो करत राहूया. आणि FMचं व्यासपीठ जे आहे ते सर्वांसाठी खुलं आहे. इथं विषयाचं बंधन आणि ओळींचं बंधन या 2 गोष्टी सोडल्या तर इतर कोणतंही बंधन नसतं. इथं नवोदित कवी किंवा जुने मान्यवर असा कोणताही भेदाभेद नसतो. जो लिहितो तो येऊ शकतो,
तो पाठवू शकतो, त्याचं सादर होतं. हे व्यासपीठ आपण सर्वांपर्यंत पोचवा. जे नवोदित कवी कवयित्री आहेत, जे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आहेत, फेसबुकच्या ग्रुपमध्ये आहेत, ज्यांनी अजून सहभाग घेतलेला नाही, त्यांच्यापर्यंतसुद्धा आपण ही माहिती पोचवा, जेणेकरून त्यांच्यासुद्धा ज्या सुंदर सुंदर रचना आहेत, त्या सुंदर सुंदर रचना ज्या आहेत त्या आपल्याला या शोमध्ये घेता येईल आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या शेवटच्या ज्या आहेत त्या रचनेकडे वळूयात. त्या सुंदर अशा रचनेमध्ये मानिनी या नावाने मॅडम लिहितात. आरती देवकुळे मॅडम यांनी भोसरी पुणे येथून लिहिलं आहे. मानिनी या नावाने मॅडम लिहितात. आरती देवकुळे मॅडम लिहित आहेत भोसरी पुणे येथून आणि त्यांनी लिहिलं आहे की उसळता उरात प्रीत लहरी, उसळता उरात प्रीत लहरी मन पाखरू फिरते दशदिशा, उसळता उरात प्रीत लहरी मन पाखरू फिरते दशदिशा, कसे बावर येते प्रेम जडते, कसे बावर येते प्रेम जडते, ओळखू प्रीतीच्या छटा कशा, ओळखू प्रीतीच्या छटा कशा. क्या बात आहे, वाह वाह. खरंच की प्रीत लहरी उरामध्ये जेव्हा उसळतात तेव्हा मन पाखरू हे दशदिशा फिरते आणि बावरे प्रेम जेव्हा चढते तेव्हा त्या प्रीतीच्या छटा कशा ओळखू. आणि खरं आहे की प्रीतीच्या छटा ज्या आहेत त्या ओळखता येत नसतात, त्या प्रीतीच्या छटांची अनुभूती घ्यावी लागते. आणि असाच प्रेमाचा सुंदर प्रवास, अशाच प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा, असेच प्रेमाचे वेगवेगळे रंग आपल्या जीवनामध्ये उधळत उधळत आपण आपलं जीवन सुंदर करूया, आपण जीवनाचा आस्वाद घेऊया. म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM सोबत आणि हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोसोबत. श्रोते हो, मला तुमची रजा घ्यावी लागणार आहे, त्यामुळे आजच्या शोपुरती मी तुमची रजा घेत आहे. मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईल पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता नवीन मान्यवरांसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत मला मात्र रजा द्या आणि तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.